अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने अशोक स्तंभ साईबाबा मित्रमंडळाच्या वतीनं प्रभू श्री रामचंद्रांची महाआरती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। अयोध्येतील रामललांच्या आगमनानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला। अशोक स्तंभ नाशिक येथे देखील अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं 32 फूट श्रीराम व हनुमान यांची प्रतिकृती तयार करून 111 जोडप्यांच्या हस्ते महाआरती तसेच रामरक्षा हनुमान चालीसा यांचं पठण करण्यात आलं। ढोलताशांच्या गजरामध्ये प्रभू श्रीराम यांची पालखी काढून फटाक्यांची आतिषबाजी आणि सियावर रामचंद्र की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला। श्री रामप्रभू प्राणप्रतिष्ठेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने तसंच उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर खासदार भारतीताई पवार, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, भाजपा माथाडी प्रदेश अध्यक्ष विक्रम नागरे, भारतीय जनता पार्टीचे नाशिक लोकसभा संयोजक तथा संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश मोरे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन विलास मोरे, अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ अध्यक्ष समीर व्यवहारे, उपाध्यक्ष वैभव वीर, हर्षद निकम, आनंद फरतळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रामभक्त नाशिककर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं 111 जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। पहिली दिवाळी तर ती आपण इथं सर्व उपस्थित राहून व्यवस्थितरित्या आणि एकदम आनंदात पार पाडू। सकाळपासून या ठिकाणी बरेच विविध कार्यक्रम झाले, तर सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले। ही आपण 111 जोड्यांची महाआरती आयोजित केली आहे। फक्त ही आपल्याला व्यवस्थित पार पाडायची, तर सर्वांना विनंती की आज अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर आणि रामललांची प्रतिष्ठापना आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस, गौरवाचा क्षण। असंख्य कारसेवक, संत महात्म्यांचं बलिदान, यासाठी आज आम्ही त्यांना देखील कोटी कोटी नमन करतो। राम, प्रभु राम राष्ट्र के प्राण है। प्रभु राम राष्ट्र की संस्कृति है। प्रभु राम राष्ट्र की परंपरा है। अयोध्या में भव्य राम मंदिर होना नव भारत का परिचय है, आत्मनिर्भर भारत की शुरुआत है। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। राम जिनका नाम है, अयोध्या जिनका धाम है, संकट हरना जिनका काम है, ऐसे रघुनंदन को मेरा कोटि कोटि प्रणाम है, कोटि कोटि प्रणाम है। जय जय श्री राम। भारत के लिए बहुत ही गौरवपूर्ण और ऐतिहासिक ऐसा पल, ऐसा क्षण। नासिक में भी भव्य स्वागत में आप देख रहे हैं कि नासिक नगरी में भी एक जल्लोष हम देख रहे हैं। मी सगळ्यांचं इथे स्वागत पण करते। ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो, त्याचे आम्ही भाग्यवान समजतो की ऐतिहासिक क्षणाचे आम्ही भाग्यवान। आणि परत एकदा या देशाचे लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मी कोटी कोटी धन्यवाद देते। ही 500 वर्षापासूनची प्रतीक्षा संपवली आणि आज अयोध्येमध्ये श्रीराम लल्लांची प्रतिष्ठापना झाली। हा आमच्या सगळ्यांच्यासाठी सौभाग्याचा आणि ऐतिहासिक क्षण। धन्यवाद। जय श्रीराम। सर्वांना जय श्रीराम। आज 500 वर्षानंतर देशामध्ये अयोध्येत श्रीरामचंद्रांची बालअवस्थेतल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी अथक प्रयत्नानंतर आपल्या देशाला 500 वर्षानंतर जे आज दिवाळीचं स्वरूप प्राप्त करून दिलंय ते अप्रतिम आहे। त्या अनुषंगाने आम्ही अशोक स्तंभ मित्रमंडळ आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिकृती सादर केली। त्यानुसार विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। काल या ठिकाणी वारकरी संप्रदायाची शाळा टवणे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी चांगले प्रदर्शन केले। त्यानंतर आज सकाळपासून विविध प्रकारचे कार्यक्रम, त्यात आरोग्य तपासणी शिबिर असेल, परत त्यानंतर रक्तदान शिबिर असेल, या प्रकारचे कार्यक्रम झाले। आज या ठिकाणी जवळपास 51 ब्राह्मणांच्या हस्ते
आपण रामलल्लांचं रुद्राभिषेक या ठिकाणी घेण्यात आला. आत्ताच आपल्या केंद्राच्या केंद्रीय मंत्री भारतीताई पवार या ठिकाणी येऊन आपल्या त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण आरती केली. आपल्या मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्रताई फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी या सर्व ठिकाणी येऊन त्यांनी एक आरतीचा मान दिला. आणि आज जे काही आपल्याला वातावरण देशभरात उत्साहित दिसतंय त्याबद्दल मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय आदरणीय मोदीजी साहेब यांचे आभार मानतो. अशाच प्रकारे ही या वर्षाची पहिली दिवाळी असं म्हणून आपण या ठिकाणी साजरी केली आहे. आज आपल्या मनात प्रभू श्रीरामचंद्रांची ही काही प्रतिमा आहे, ही प्रतिमा आज खऱ्या अर्थाने साकार झालेली आहे. जे अयोध्यामध्ये मंदिर उभं केलं त्या अनुषंगाने आज ते साकार झाले. मी सर्वांना जय श्रीराम, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे, नाशिक.